नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. चला आज आपण शेंगदाणे कुटून भरलेली भेंडी बनवूया. तर त्यासाठी बघा मी छान भेंडी धुवून घेतली, छान कोरडी करून घेतली आणि अशी कट करून घ्यायची. अशा प्रकारे सर्व भेंडी कट केल्यानंतर थोडासा लसूण ठेचून घ्यायचा. तर आपण अगोदर शेंगदाणे भाजून घेऊया. छान असे शेंगदाणे भाजून घ्यायचे. छान अशी रुचकर भाजी तयार होते, अगदी झटपट आणि सोपी आणि खायलासुद्धा छान. तर बघा शेंगदाणे भाजून मी कढईतून बाजूला काढून घेतले आणि त्याच कढईमध्ये 1 ते 1.5 पळी तेल घालून घ्यायचं. ह्या भाजीला तेलसुद्धा जास्त लागत नाही आणि छान अशी आपली भाजी तयार होते. आपण वरण भाताबरोबर, डाळ भाताबरोबर किंवा कढी चपातीबरोबर तोंडी लावायला किंवा मुलांना टिफिनवर द्यायलासुद्धा ही भाजी झटपट तयार होते. तर बघा मी कढईमध्ये तेल टाकून घेतलं, त्यामध्ये थोडासा लसूण फ्राय करून घेतला आणि त्यावरच कट केलेली भेंडी शिजायला टाकून द्यायची. नंतर आपल्या आवडीनुसार त्यावर थोडासा घरगुती मसाला टाकून घ्यायचा, थोडीशी हळद टाकून घ्यायची. आपल्याला किती तिखट हवं आहे, किती फिक्कं हवे त्यानुसार घरगुती मसाला टाकून घ्यायचा आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं. अशा प्रकारे नंतर पूर्ण मसाला भेंडीला लागेल अशा प्रकारे पूर्ण एकजीव करून घ्यायचा. आणि वाफेवर शिजवायला ठेवून द्यायचं मंद आच करून. भेंडी शिजायला तसंही जास्त वेळ लागत नाही. तोपर्यंत आपण शेंगदाण्याची सालं काढून त्याचं कूट करून घेऊया. तर बघा शेंगदाणे थोडे भरडून घेतल्यानंतर त्यावर परत लसूण टाकून आणि छान असं बारीक कूट करून घेतला. शेंगदाण्यांमध्येच जर आपण लसूण टाकला तर शेंगदाणे जास्त बारीक होत नाही. तर बघा तोपर्यंत आपल्या भाजीलासुद्धा छान अशी वाफ आलेली आहे. नंतर त्यावर थोडा थोडा करून शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा. अशा प्रकारे छान अशी सुंदर भाजी तयार होते. चवीला तर भन्नाट लागते आणि